नमस्कार. जय महाराष्ट्र. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या लातूरमध्ये होत असलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सर्व डिजिटल, इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट माध्यमांच्या मान्यवर प्रतिनिधींचं मनपूर्वक स्वागत आहे. 3 दिवसांपासूनचा हा दौरा चालू आहे. परवा बीड जिल्ह्यामध्ये आम्ही होतो आणि बीड जिल्ह्याच्या वेगवेगळ्या विधानसभांमधून हा दौरा सुरू होता. माझ्या समवेत या दौऱ्यामध्ये शिवसेनेच्या उपनेत्या आणि सोलापूर महापालिकेच्या माजी गटनेत्या अस्मिताताई गायकवाड, तद्वतच संपर्क प्रमुख संपदाताई गडकरी, इकडे आमचे लातूर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख माजी आमदार रोहिदास चव्हाण साहेब, तद्वतच आमचे शिवसेनेचे लातूर जिल्ह्यातील नेते माजी आमदार दिनकररावजी माने, आमच्या दोनही जिल्हा संघटिका आणि सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या सह हा निरीक्षण दौरा आज या पत्रकार परिषदेनंतर श्रमिक बहुजन महिला परिषदेची उपस्थिती, त्यानंतर औशामध्ये पदाधिकाऱ्यांशी संवाद बैठक आणि त्यानंतर संवाद मेळावा आणि पुन्हा निलंगा आणि निलंग्याचे परत पदाधिकारी बैठक संवाद मेळावा हे सगळं चालू आहे. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर जी लगीनघाई सुरू आहे आणि त्यामध्ये 2-3 स्तरांवर काम सुरू आहे. एका स्तरावर जागा वाटपांची चर्चा चालू आहे, वाटाघाटी चालू आहेत. घटक पक्षांना सामावून घेणे आणि घटक पक्षांच्या सोबत जागांवर चर्चा करणे. ऑलमोस्ट हा तिढा सुटत आलेला आहे. एक 20-22 जागांचा प्रश्न आहे, तोही तिढा लवकरच सुटेल. आणि सोबतच दुसऱ्या पातळीवर ज्या विधानसभा ज्या पक्षांना टार्गेट करायच्या आहेत त्या विधानसभांमधून घटक पक्षांचे दौरेसुद्धा सुरू झालेले आहेत. याच न्यायाने लातूर जिल्ह्यातील ज्या विधानसभा आहेत त्यामध्ये आम्ही 2 प्रकारे याचा विचार करतो. जेव्हा आम्ही जिल्हानिहाय विचार करतो त्यावेळेला अहमदपूर, निलंगा, औसा या 3ही विधानसभांचा आम्ही विचार करतो. मात्र लोकसभानिहाय ज्या वेळेला आपण विचार करू तेव्हा औशाची जागा ही धाराशिव लोकसभेमध्ये जाते आणि औशाची जागा ही आमची पारंपरिक जागा आहे. काल काही पत्रकार असं विचारत होते की कुणीतरी म्हणालं की आम्ही 4 जागा लढू, आम्ही 6 जागा लढू. घटक पक्षांच्या अपेक्षा मी समजू शकते, त्यांच्या भावनांचा मी आदर करते. परंतु शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि या पक्षातले शिवसैनिक ती जागा तो पक्ष लढवणार आहे. उदाहरणार्थ जर उदगीरची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेसची होती, भलेही संजय बनसोडे आफ्टर फिक्शन अजितदादा गटामध्ये असतील तरी ती जागा ही राष्ट्रवादीची जागा असणार आहे. आणि या न्यायाने महायुती म्हणून जेव्हा एकत्र आणि माझ्या पक्षाच्या पक्षप्रमुखांना मराठवाड्याची प्रतिनिधी आणि जबाबदार पदाधिकारी म्हणूनही ही अत्यंत आग्रही आम्ही आमचा दावा तो करतोय. त्याच्यावर दुसऱ्या ज्या 2 जागा आहेत त्या जागांमध्ये एक निलंग्याची जागा आणि एक अहमदपूरची जागा, याही जागांच्या संबंधाने आम्ही मागणी करत आहोत. पण या 2 पैकी एक जागा सुटेल अशी शक्यता मात्र आमची अपेक्षा असेल की आम्ही 2ही जागा मागाव्यात. कारण 2ही जागेंवर लातूर जिल्ह्यातलं शिवसेनेचं लोकसभा निहाय जर बघितलं तर जी ताकद जी दिसते 21ला एक एप्रिल 16 एप्रिल 2022चा GR होता, ज्या GRमध्ये स्पष्टपणे नमूद केलं होतं, तत्कालीन मुख्यमंत्री सन्मान्य उद्धव साहेबांच्या स्वाक्षरीने पारित झालेला GR होता आणि त्या GRमध्ये असं सांगितलं होतं की राज्यामध्ये जी 55,000 होमगणेशोत्सव असेल, पंढरपूरची वारी असेल, नवरात्र उत्सव असेल किंवा त्या वेळेपुरती जेवढी ड्युटी असते त्याच दिवसाचा काय म्हणता येईल त्याला डेली वेजेस भत्ता मिळतो, जे वाईट आहे. यापेक्षा एकीकडे जर महिलांच्या असुरक्षिततेचा प्रश्न वारंवार भेडसावत असेल, शाळा आणि कॉलेजेसमधून मुलींच्या असुरक्षितताचा प्रश्न पुन्हा श्रमिक बहुजन महिला तोच आहे. आशा वर्कर, अंगणवाडी सेविकांचं पुन्हा आहेत. आरोग्य खात्यामध्ये महत्त्वाचं की आरोग्य संचालकाचं खातं डिसमिस करून त्याचे सगळे अधिकार उपसंचालकांच्या खात्याला देणं हा एक अजब कारभार तानाजी सावंत साहेबांनी केलेला आहे. माझ्या माहितीप्रमाणे काल आणि आज आपण काहीतरी आरोग्याच्या संबंधाने काही आंदोलनंसुद्धा करत आहात. अशा अनेक मुद्द्यांवर काम करण्यासाठी निव्वळ घोषणांचा पाऊस नाही तर खऱ्या अर्थाने लोकाभिमुख प्रश्नांवर चर्चा करणे आणि लोकाभिमुख प्रश्नांवरच ही निवडणूक जात आणि धर्मावर न नेता. कारण काल आम्ही बघितलं की अहमदपूरमध्ये
मराठा आरक्षणासाठी एका जोडप्याने विषप्राशन केलं, त्यांची परिस्थिती अजूनही गंभीर आहे, त्यांनाही काल जाऊन भेटलेले होते। हे सगळं इतकं जातीचं विभाजन हे जे काही भाजप आणि शिंदे साहेबांनी घडवून आणलेलं आहे, ती सगळी गावगाड्याची विसवलेली वीण पुन्हा व्यवस्थित करणं आणि गावगाडा एकोप्याने नांदेल यासाठी प्रयत्न करणं हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा प्रयत्न असेल। आणि त्याच अनुषंगाने जिल्ह्यातील सगळ्या पदाधिकाऱ्यांशी संवाद करत सगळ्यांनी एकोप्याने काम करावं हा पक्षप्रमुखांचा आदेश त्यांच्यापर्यंत पर्क्युलेट करण्यासाठी म्हणून हा दौरा आहे। थँक्यू। हां, अजून एक दौऱ्याच्या दरम्यान एक राहिली गोष्ट माझ्याकडनं, सन्माननीय संजय राऊत साहेबांच्या वर डिफॉर्मेशनची केस ही किरीट सोमय्या यांच्या पत्नी आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या आणि मेधा सोमय्या यांनी टाकली आणि त्यांचं असं म्हणणं आहे की शौचालय घोटाळ्याच्या संबंधाने जेव्हा आरोप केले त्यावेळेला त्यांच्या पत्नी मेधा सोमय्या या प्रचंड व्यथित झाल्या, त्यांना फार वाईट वाटलं आणि त्यांना खूप दुःख झालं आणि ही बदनामी आहे किरीट सोमय्यांची असं त्या म्हणाल्या। मी समजू शकते की कुठल्याही पत्नीला आपल्या पतीबद्दल असं काही ऐकायला मिळणं हे व्यथित करणारं असू शकतं। मी समजू शकते की त्यांना आपल्या नवऱ्याचा मान म्हणजे आपला मान, त्यांचा अपमान आपला अपमान असं वाटणं सुद्धा समजू शकते। परंतु काय मेधा सोमय्या आणि नील सोमय्या या गोष्टीचा विचार करतील का की जर आपल्याला असं वाटतंय की फक्त शौचालय घोटाळ्यावर आरोप केल्याने जर अब्रू नुकसानी होते असं वाटत असेल तर मग जेव्हा महाराष्ट्राच्या घराघरात HD व्हिडिओ सोमय्याजींचे प्रकाशित होत होते आणि ते HD व्हिडिओ घराघरातून तब्बल 1 ते 1.5 तासाचा शो चालू होता, तर त्यावेळेला अब्रू नुकसानी काहीच झाली नाही का? त्या संबंधाने मेधा सोमय्या यांना अजिबात वाईट वाटलं नाही का? आपण काय परिस्थितीत विचार करतो, आपण कुठल्या मुद्द्यावर विचार करतो? तरीही जर नील सोमय्या म्हणत असतील की काही का असेना पण शिक्षा तर सुनावली ना, जर 15 दिवसाच्या शिक्षेवर जर तुम्हाला एवढं वाटत असेल तर मग आम्हालाही सांगावं लागेल की शिक्षाच सुनावली असेल तर मग अमित शहांना सुनावलेली तडीपारीची शिक्षा यावर काय तुमचं म्हणणं आहे? मग इथून पुढे अमित शहांचे उल्लेख आम्ही सुद्धा तडीपार अमित शहा महाराष्ट्रात आले, तडीपार अमित शहांचा मुंबईत दौरा, तडीपार अमित शहांचा विदर्भात सभा अशाच पद्धतीने उल्लेख करत राहू। म्हणजे तुम्ही एकदा ठरवून घ्या की तुम्हाला खरंच शिक्षा मान्य आहेत का आणि न्याय व्यवस्थेची भाषा मान्य आहे का? म्हणजे त्या भाषेत कुणाला काय काय बोलायचं, संजय राठोडांच्यासाठीचे शब्द काय वापरायचे, भावना गवळीसाठी शब्द काय वापरायचे, किरीट सोमय्यासाठी शब्द काय वापरायचे आणि त्याच वेळेला अमित शहासाठी शब्द काय वापरायचे हे आम्हाला एकदा कळेल। आता बाईट कशा इथे तुम्हाला काय कॉमन एक जनता जी 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 हां राज्यामध्ये महाराष्ट्र राज्य अग्रगामी महाराष्ट्र असताना देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये पेशवे येत आहेत। मराठा समाज छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन मी आरक्षण देणारच असं म्हणणारे एकनाथ शिंदे साहेब आता हळूहळू पटलापासून अगदी म्हणजे दिसेनासे झालेले आहेत आणि जसं युतीमध्ये असताना शिवसेनेकडे लातूर ग्रामीणची जागा आता तुम्ही त्या जागेवर दावा करता? नाही, मी असं म्हटलं की ज्यांचा सिटिंग MLA जिथे आहे ती जागा त्यांना जाणार। या न्यायाने लातूर ग्रामीणमध्ये माझ्या माहितीप्रमाणे धीरजजी आहेत तिकडे, त्यामुळे सिटिंग MLA ची जागा ही त्यांच्याकडे जाणार आहे। सिंपल फॉर्म्युला आहे। औशामध्ये जागा आम्ही महायुती म्हणून लढताना ती जागा भाजपकडे गेलेली होती आणि भाजपचा उमेदवार विजयी होता, त्यामुळे औशाची जागा ही जागा प्रथम प्राधान्याने आमची जागा आहे, पारंपरिक जागा आहे। या जागेवर श्रीयुत दिनकर माने साहेब हे आमदार म्हणून निवडून आलेले आहेत। आम्ही आमचं केडर आमची हे जे घोटाळे आहेत यामध्ये जी भाजपा स्वतःला फार स्वच्छ आणि आम्ही फार अगदी त्याच्यातले नाहीच आहोत असं सांगत होती, त्याच भाजपाने ज्या ज्या लोकांवर आरोप केले त्या सगळ्यांना ते घेऊन बसलेले आहेत। मला वाटतं सत्ता बदल झाल्यानंतर राज्यातल्या तर अनेक लोकांच्या फायली उघडतीलच उघडतील
परंतु केंद्रातली जी सत्ता आहे, जी कधी काळी फार दर्प होता ज्यांना स्पष्ट बहुमताचा, आणि मोदी गव्हर्नमेंट म्हणत होते ते आता NDA सरकारपर्यंत येऊन ठेपलेले आहेत. तो दर्प आणि तो अहंकार थोडासा मावळलेला आहे आणि ते सरकारही काही फार काळ टिकेल अशी काही चिन्ह दिसत नाही आहेत. आणि तेव्हा जेव्हा कधी तो सत्ता बदल होतोय ह्या सगळ्याच फायली, कारण आत्ता ED आणि CBI ताब्यात घेऊन या फायली दाबण्याचा जर ते प्रयत्न करत असतील तर तो काही फार जास्त काळ टिकणार नाही. ज्या पद्धतीने इलेक्ट्रोल बॉन्डचा मुद्दा सगळ्याच्या पुढे आला त्याच पद्धतीने हे सगळे घोटाळे पुढे येत राहतील. मॅडम, देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयामध्ये कार्यालयामध्ये एका महिलेनं हल्ला केला, तर त्या ह्याचं नेमकं कारण म्हणजे आतापर्यंत काय समजलं नाही. तुम्हाला जर माहिती असेल ती मनोरुग्ण असेल तर आम्ही उपचार करू, ते मी समजू शकते. ती दुःखी आहे का, ती त्रस्त आहे का, ती मनोरुग्ण आहे का, किंवा अजून काय असेल ते असेल, या सगळ्या गोष्टी आम्ही समजून घेतो. फार सहृदयतेने देवेंद्रजी त्यांच्याबद्दल बोलले हेही फार कौतुकास्पद आहे. पण मूळ मुद्दा त्याचा उच्चांक किंवा त्याचा उच्चतम बिंदू हे त्यांच्या कार्यालयापर्यंत त्या बाईंचं पोचणं होतं. हे विरोधी लोकांचंच काम असू शकते असं ती देखील त्यांनी बोललं. अहो ठीक आहे, तुम्ही असं म्हणताय का विरोधी लोकांचं, मग तुम्हाला काय करत होतात तुम्ही? काय म्हणजे त्या बोलण्याला काही ताळतंत्र नाही. हे विरोधी लोकांचं काम, ते विरोधी लोकांचं काम, मी आधी त्यांच्यावर टाकलेलं आहे. हे चक्रव्यूह त्यांच्यावर, म्हणजे याच्यात अजितदादांना पण घेऊ नये आपण, कारण अजितदादांना त्यांनी आता ढकलत पाक असं घोंगडीच्या कडेवर आणले आणि ते कधी घोंगडीतनं बाहेर काढतील सांगता पण येणार नाही. पण एकनाथ शिंदे साहेब नाही, हे एक लक्षात घ्या. मी म्हटलं की ऑलमोस्ट तिढा सुटत आलाय, तिढा राहिलाय कुठे 20-22 जागांचा. उदाहरणार्थ जी पारनेरची जागा आहे ती आमची आधीची हक्काची जागा आहे. पारनेरला आमचे विजयकुमार आवटी होते. निलेश लंके जरी राष्ट्रवादीकडून निवडून आले असले तरी ते आमचे मूळचे शिवसैनिकच होते. त्यामुळे पारनेरची जागा ही आमची हक्काची जागा आहे. धर्तीवर लातूर जिल्ह्यातली राखीव जागा उदगीरची ती राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे, ते आम्ही मान्य केलं. पण याच धर्तीवर हेही मान्य करावं लागेल की उमरग्याची जागा, धाराशिव जिल्ह्यातली राखीव उमरग्याची जागा, ही जागा आमची जागा आहे. 3 पक्षाच्या 3 राखीव जागा. नाही दादा, मी माझं पहिल्याच दिवशी सांगितले, मी अतिशय निरपेक्ष भावनेने या संघटनेमध्ये काम करायला आलेली आहे. त्यामुळे जरी आत्ता काही चर्चा चालू असतील की वडगाव शहरीतनं मी उभी राहणार किंवा इकडनं उभी राहणार तिकडनं उभी राहणार, या जरी चर्चा असल्या तरी माझं स्वतःचं मी माझ्या पक्षाकडे विनंती केलेली आहे की मी एका मतदारसंघात अडकून राहण्यापेक्षा मी आता जर राष्ट्रवादीची तुतारी त्यांच्या हातात नसेल तर ते निवडून येणार नाहीत. हेही तितकंच खरं आहे. हेही तितकंच खरं की तिकडे त्यांचं चालणार नाही. असो, तो अजून त्यांच्या पक्षाचा विषय आहे. औषधामधलं जे काही नाव असेल, मला वाटतं नाव जाहीर करण्याचा अधिकार हा सनटोले जेव्हा बोलतील तेव्हा त्यांना उत्तरं काय द्यायची किंवा त्याच्यावर काय बोलायचं ते मी माझ्या पक्षप्रमुखांशी चर्चा करून निश्चितपणे उत्तर देईन.